तर वाढणार आहे. तुम्ही नाही आले तरी वाढणार आहे. पण तुम्ही आले तर तुम्ही विजय श्री जी येईल, जे यश येईल त्याचा भाग व्हा. नाही तर मग तुम्ही म्हणाल मी जाणार होतो पण काय झालं, बाहेर तरी दुखत होतो. तो आयुष्यभर दुखणार आहे. पण एवढ्या मोठ्या प्रसंगाचे तुम्ही भाग झाले पाहिजे आणि मोठ्या मेळाव्यामध्ये तुम्ही हात वर करून सगळ्यांसोबत एक फोटो काढून घ्या आणि तो तुमच्या घरात लावा. त्यात तुमचा मुलगा तुम्हाला चांगलं म्हणो का ना म्हणो, तुमचा नातू म्हणे हा माझा आजोबा वाघ होता, वाघ. दिल्लीला गेला, मोदीशी भांडला आणि पेन्शन घेऊन आला. देशाच्या एवढ्या क्रूर सत्तेशी भांडणारा हा वाघ. तो तुमच्या अमर होण्याचा एक भाग. मरणार तर आपण सगळे कमी जास्त वेळा, पण तिथे तुम्ही जाऊन जर हे केलं तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाही पण नातवाचं फार मोठं प्रेरणास्थान होऊन जाईल. आणि म्हणून तुम्हाला यायचं आहे. मी तुम्हाला अवतरण द्यायला आलो. त्यानंतर काही युट्यूबर बातम्या येतात, काम झालं आता विश्वासाला मी बोलत होतो, त्यांनी दाखवलं मला सुप्रीम कोर्टाचा आदेश क्रमांक अमुक या तारखेला तमुक या तारखेपासून पेन्शन जमा होणार. मी तुम्हाला सांगतो, फार हुशार लोक आहेत. त्यांनी पाहिलं नॅशनल एज्युकेशन कमिटीचं आंदोलन खूप मोठं होतं का, मग ही पुंगी सोडायची. पुंगी माहिती, पुंगी सोडणे बरोबर आहे ना. तर ती पुंगी सोडायची की लोक म्हणतील झालं आता काय जायचं, झालं आता काय जायचं. मग काही नाही केलं तरी चालतं, आपलं काम झालं. काम झालेलं नाही. ज्या दिवशी काम होईल तुम्हाला एनएससीचे लोक सांगतील, मी स्वतः तुम्हाला सांगेन. तोपर्यंत विश्वास ठेवू नका. आंदोलन फेल करण्याचे हे फार नंबरी प्रकार आहे. नंबरी प्रकार, 10 नंबरी प्रकार. म्हणून याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आणि आपल्याला आपलं आंदोलन सफल करायचं, मोठं करायचं, त्यासाठी दिल्लीत यायचं आणि विजय मिळवण्याचा मान घ्यायचा. तो मान घेण्यासाठी यावे लागेल आणि आपलं काम लवकरच होईल यात मला काही शंका नाही. मागच्या महिन्यापूर्वी 19 तारखेला जूनच्या मंत्र्यांनी सांगितलं माझ्याकडे सगळा डाटा तयार आहे, आता फक्त मोदीजींनी हो म्हणण्याची दरकार आहे. आता आदरणीय पंतप्रधान मला वाटतं आज का उद्या परदेशातून परत आले का येणार आहे. आपले प्रोसेसला जोर लागेल, आपणही थांबणार नाहीये. आदरणीय खासदार साहेबांनी, वाकचौरे साहेबांनी आता सांगितलं की अनेक खासदार तिथे आपल्यासाठी उपोषणालाही बसतील. त्यासाठी आता 30 तारखेला इथून 29ला इथून 2 टीम निघणार आहे. वीरेंद्र सिंग साहेब जे महासचिव आहेत, संजय पाटील धुळ्याचे, आपले वाळके अप्पा आणि त्यांच्यासोबत रवींद्र साहेब आणि त्यांच्यासोबत घाडगे साहेब, हे सगळी मंडळी इथून जाणार आहे. सगळ्या खासदारांना भेटणार आहे आणि त्यांना आमंत्रण देणार आहे. तोपर्यंत मी उद्याच तिथून दिल्लीला निघणार आहे आणि पंजाबमध्ये, हरियाणामध्ये मिटिंग घेऊन जास्तीत जास्त लोक आपल्या आंदोलनाला कसे येतील हे पाहणार आहे. देशभर आपण रान उठवलेलं आहे आणि दिल्लीतही आपण आपली कामं चालू आहेत. त्यामुळं तुम्ही हे समजू नका की तुमचं काम पुष्कळ तुम्हाला निराशावादी लोक सापडतील. ते म्हणतील अहो काय होतं ते इतक्या दिवसापासून चालू